नमस्कार मित्रांनो, माझ्या VP प्लस बारामती या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं विक्रांत ढवळे सहर्ष स्वागत करत आहे। आज आहे आनंदाचा दिवस। आज आनंदाचा दिवस अशासाठी आहे की आदरणीय अजितदादा पवार हे प्रचंड बहुमताने बारामती विधानसभा आमदारपदी यांची निवड झालेली आहे। बघू शकता हे सुंदर असं बारामतीमधलं वातावरण जल्लोषामध्ये, आणि काल लोकांनी सांगितलं होतं आणि ठाम लोकांनी आम्हाला विश्वास आहे की आमचे आदरणीय अजितदादा हे 1 लाख मताने हे निवडून येणार म्हणजे येणारच, हा बारामतीकरांचा विश्वास होता। अहो बारामतीकरांना माहित होतं की आज जो विश्वासाचा खरा वादा आहे ते आदरणीय अजितदादा हे आहेत, दुसरा कुणाही विकास करू शकत नाही। त्यासाठी लोकांना बघूया आज लोकांचं काय आपल्याला प्रतिक्रिया मिळते। हे बघू शकता जल्लोषाचं वातावरण, अजून मतमोजणी संपलेले नाहीये, मतमोजणी चालू आहे। आपण आता भिगवण चौकामध्ये आहे, भिगवण चौकामध्ये बघूया काय वातावरण आहे, कसा जल्लोष साजरा होतोय आज राष्ट्रवादीकडून। चला एकच वादा अजितदादा, अजितदादा। तर आपण आता बारामती या ठिकाणी आहे, भिगवण चौकामध्ये उभा राहिलो। बघू शकता हा झेंडा फडकत आहे। आदरणीय अजितदादा हे प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहे आणि बघू शकता दादांचा वादा लाभ आणि बळ, आणि खरंच हे बारामतीकरांना विश्वास आहे की आमचे आदरणीय दादा यांनी जो सर्वांगीण विकास जो केलेला आहे याचा जे फळ मिळालं आहे, हे लोकांनी जे दादांना प्रेम दिलेलं आहे हे प्रेम खरंच कमी पडू दिलेलं नाही, प्रचंड बहुमताने दादांनी निवडून दिलेले आहे। बघूया आज लोक काय म्हणतात। नमस्कार सर, आज तुम्हाला काय सांगायचं आहे? आज जे जल्लोषात वातावरण जे झालेलं आहे बारामतीमध्ये, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? आज आम्हाला सर्व मतदारांचे आभार मानायचे आहेत की मतदारांनी विकासाला मत दिलं। अजितदादाला मत म्हणजे विकासाला मत होतं आणि सर्व मतदार सुज्ञ आहेत, कुठल्याही भूल तथ्याला बळी न पडता त्यांनी अजितदादांचा विकास पाहिला, अजितदादांचा पकड स्वभाव पाहिला आणि अजितदादांना भरघोस मतांनी विजय केलं। त्याबद्दल मी एक बारामतीचा शुद्ध नागरिक म्हणून सर्व बारामती मतदारांचे आभार मानतो। अजून कोणाला बोलायचं आहे का? बोलू शकता, बोला, प्रतिक्रिया द्या, प्रतिक्रिया। एकच वादा, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। बारामतीचा एकच दादा, अजितदादा, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो।
आज आनंदाचा दिवस आहे, बघू शकता पेढा भरून हे आनंद उत्सव साजरा केला जातोय. बारामती भिगवण चौकामध्ये आहे. अभिजित काळे आता आपले माजी नगरसेवक आहे. आज तुम्ही काय सांगताल? आजचा जो दिवस हा आनंदाचा आहे, याबद्दल तुम्ही काय सांगताल? आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. ही लढाई खूप आमच्या अतितडतीची होती, कारण आमचं परिश्रम आदरणीय अजितदादांनी काम केलेलं, भारतदादांनी काम केलेलं, सुनित्राबाईंनी काम केलेलं, जयदादांनी काम केलेलं आणि याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काम केलेलं पण आज आम्हाला बारामतीकरांनी दिलेलं आहे. प्रचंड मताने अजितदादा निवडून आलेले आहेत. 1 लाख मताच्या आधिक्याने दादा निवडून येतील आणि बारामतीकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की बारामतीकर हे अजितदादांच्या पाठीशी आहेत आणि विकास कामाच्या पाठीशी आहेत. बारामतीकरांच्या मनातील दादा म्हणजे अजितदादा, अजितदादा, अजितदादा. ऐका, पवार साहेबांना आमचे दादा म्हणजे आमचे दैवत, तुम्हाला पवार साहेबांना आम्ही आजही दैवत मानतो. त्यांच्या सोबत आमची विचारधारा म्हणजे पवार साहेबांसोबत आहे. फक्त विचारधारा म्हणजे साहेब अजितदादांना सत्तेत राहण्याची कशामुळे सवय की आपल्या बारामतीकरांचा, आपल्या तालुक्याचा कसा विकास होईल याच्यासाठी दादा बहिणीचा वादा, आजपर्यंत 40 वर्षात जो विकास झाला आहे 1990 सालापासून बारामती शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे. हे 90 सालापासून आजपर्यंत अजितदादांनीच विकास केला आहे. अजितच्या अगोदर कुठलाही विकास झाला होता. आज जो तुम्हाला विकास दिसतोय, सर्वसामान्य दवाखाने, हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, शिक्षणच्या तालुक्याला पाणी, रस्ते, तालुक्याला शहराला भरमसाठ पाणी, हे सर्व जे केलं आहे याचं कारण विकासाचा वादा सर तुमच्या माध्यमातून सांगू शकतो, आज जे बारामतीकरांनी, बारामती तालुक्यांनी ते दादांवर मताधिक्याने प्रेम दाखवलंय. चिराईत बागायत होणार, बागायत होणार, दादाचा वाद आहे आणि होणार म्हणजे होणार.
आहे